सगळ्यांना परत एकदा जय लवजी. थोडासा टेक्निकल इश्यू होता, त्यामुळे थोडंसं अडचण झाली, त्यामुळे मध्ये व्हिडिओ लाईव्ह स्टॉप झाला होता. पण सगळेजणांनी मला या ठिकाणी महत्त्वाचा विषय आपला चालू आहे. मला भाऊंबद्दल खूप आज सगळ्यांना महत्त्वाचं बोलायचं आहे. कारण सोमनाथ भाऊंनी दिलेली हाक, सोमनाथ भाऊंनी दिलेला आशीर्वाद, सोमनाथ भाऊंनी सांगितलेला संदेश हा आपल्या सगळ्यांना माहितीच असेल. परंतु माझ्या आयुष्यामध्ये सोमनाथ भाऊंशी भेटल्यानंतर मला आलेला अनुभव, त्यांनी मला दिलेला मंत्र, हा मंत्र मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. आपल्या सर्वांना सोमनाथ शिकवण दिलेली, आपल्या सगळ्यांना सोमनाथ भाऊंनी वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे. कधी कुणाला एकटं पडू दिलेलं नाही. म्हणून मला या स्वाभिमानाने आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे की आज सुद्धा सोमनाथ भाऊ आपल्याला एकटं पडू देत नाही आहे. आज तो सोमनाथ भाऊंचं म्हणणं काय, आज सोमनाथ भाऊंचं सांगणं काय, आज सोमनाथ भाऊ आपल्याला काय सांगू इच्छितोय, यासाठी आपण हा आजचा लाईव्ह येण्याचा कार्यक्रम केलेला आहे. आज आपणही वेळ काढून आपण काय याच्याबद्दल बोलण्यासाठी, म्हणून मला आज आपल्या सगळ्यांना भेटण्याची जी इच्छा झालेली आहे, जी सोमनाथ भाऊंच्या आशीर्वादाने आपल्या सगळ्याला या ठिकाणी मिळालेली आहे, म्हणून आपल्या सगळ्यांना सांगतो की ज्यावेळी सोमनाथ भाऊ मला पुण्यामध्ये भेटले, सोमनाथ भाऊंच्या कार्याचा या ठिकाणी उल्लेख केला गेला. हां, फोन भाऊ सगळ्यांना जय लवजी. माझा परत एकदा फोन मी सायलेंट केलेला आहे. एक कंटिन्यू फोन मला येत होता, मी तो कट केलेला आहे. भाऊ, आपलं बोलणं फार महत्त्वाचं आहे. सगळ्या मित्रांचं मी परत एकदा स्वागत करतो. अविनाश पेठे, लहूभक्त पवन गायकवाड, संतोषजी खवळे, औसा तालुक्यातून ऑनलाईन असलेले सर्व, पवन, आमचा सर्वच मान्यवर, सर्व आमचे लहूभक्त ऑनलाईन आहेत. सोमनाथ भाऊंवरती प्रेम करणारे, जीवापाड प्रेम करणारे, सोमनाथ भाऊंचा आदर्श घेऊन पुढे चालणारे माझे सर्व पदाधिकारी, यांचं मी खरोखर मनापासून कौतुक करतो. खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी सोमनाथ भाऊ ज्या वेळेला मला पुण्यामध्ये भेटले, भाऊंच्या कार्याचा उल्लेख या ठिकाणी बऱ्याचशा पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून झाला. म्हटलं सोमनाथ भाऊ या माणसानी जर समजा एखादा समाज शांत झाला असेल, कुणीही येऊन एखाद्या समाजावरती अन्याय करत असेल, कुणी येऊन म्हणत असेल की ह्यांचा कोणी वाली नाही, ह्यांना कोण बघणारं नाही, ह्यांच्यावरती हल्ला केला तरी काही होत नाही, पोलीस केस दाबली जाते, आरोपी मोकाट सुटतात, परत आमच्या पुढे येतात, रुबाब गाजवतात. गावोगावी मातंग समाज आहे, खेडोखेडी मातंग समाज आहे, जिल्ह्यामध्ये मातंग समाज आहे, मांगवडा आहे. या सगळ्यांवरती, या सगळ्यांचा कोण वाली आहे तर कोणीच नाही. अशी ज्या वेळेला परिस्थिती होती, त्यावेळेला एक चिंगारी भडकली. जसं आपले चंदनजी कांबळे म्हणतात, अन्यायाच्या काळात न्यायाचे सूर जन्मले, अन्यायाच्या काळात न्यायाचे सूर जन्मले, विषमतेच्या काट्यात एक अंकुर जन्मले. काटगावच्या या मातीत एक नित्सूर अंकुर जन्मले, आणि आमच्या सोमनाथ भाऊच्या मातेच्या चरणी एक क्रांतिसूर्य फूल जन्मले, क्रांतिसूर्य फूल जन्मले. हे क्रांतिसूर्य फूल ज्या वेळेला जन्मलं, तेव्हा बघा, हे क्रांतिसूर्य फूल ज्या वेळेला जन्मलं, त्यावेळेला समाजावरती अन्याय चालू होता. समाजावरती अन्याय चालू होता, प्रचंड उपासमार चालू होती, लोकांच्या हातामध्ये कामं नव्हती, उद्योगधंदे नव्हते, पैसा नव्हता, उपासमार सुरू होती. लोक येऊन अनेक ठिकाणी दर दिवसाला, आठवड्याला, महिन्याला अन्याय अत्याचार होत होता. लोक पोलिसांमध्ये दाद मागत होते. आमचा कोणीतरी वाली होईल म्हणून चाललं होतं. अखंड उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये एवढ्या सर्व तालुके, सर्व गावागावांमध्ये आपल्या या स्वतःच्या जीवाची पर्वा करणारा हा समाज, स्वतःच्या कुटुंबाची पर्वा करणारा हा समाज, स्वतःच्या समाजाची, मातंग समाजावरती होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात बंड करणारा हा समाज कुणाला विचारावं, कुणाला विचारावं म्हणून ह्याच्या त्याच्या पायावरती डोकं ठेवत होता. बांधवांनो,
देवासमोर डोकं टेकत होता. देवासमोर डोकं फोडायची वेळ आली होती की आमच्या समाजावरती एक अन्याय होऊन त्या अन्यायावरती वाचा फोडायला आम्ही जाऊन त्याचा न्याय मागायला जातानाच दुसरा अन्याय होतोय, दुसरा हल्ला होतोय, घरं जाळली जात आहेत. आम्हाला डोकं काढायला वेळ नाही, आम्हाला डोकं काढायला जागा देत नाही कोणी. आमची काय इज्जत आहे? इतके सारे समाज आज एकत्र नांदत असताना महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाची काय इज्जत आहे? मग अशावेळी त्याच काटगावच्या मातीमध्ये एक असा सूर्य जन्मला की ज्यांनी भल्या भल्याची झोप उडवली, ज्यांनी डोळे रोखून आणि बोट समाजाला दाखवत होता त्याचा हात मोडून हातात देण्याची ताकद ज्याने ठेवली, त्याचा जन्म झाला तो म्हणजे सोमनाथ भाऊ. आणि या क्रांती सूर्याची पुढे वाटचाल सुरू झाली असताना तरुणपणामध्ये असणारा निर्भीड चेहरा, चेहऱ्यावरती असणारी ताकद, कॉन्फिडन्स, आत्मविश्वास, चेहऱ्यावरचं तेज हे दाखवत होतं की भविष्यात हा माणूस या संपूर्ण महाराष्ट्राचं नेतृत्व केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून बाळाचे पाय पाळण्यात दिसत होते, जसे फकीराचे पाय पाळण्यात दिसले, जसे अण्णाभाऊंचे पाय पाळण्यात दिसले, तसं घरच्यांनी, मातेनी, घरातल्या बायकांनी सांगितलं की ज्या दिवशी माझ्या भाऊचा जन्म झाला, ज्या दिवशी माझ्या भाऊचा जन्म झाला त्यावेळेला निसर्गामध्ये वातावरण वेगळं पसरलं होतं, निसर्गामध्ये चैतन्य आलं होतं, वातावरणामध्ये हवेमध्ये सुगंध आला होता. या संपूर्ण ढगामध्ये एक वेगळंच लाल आणि पिवळ्या आणि भगव्या किरणांचा या ठिकाणी मारा सुरू झाला होता आणि संपूर्ण वातावरण पवित्र झालं होतं. कोणालाच माहीत नव्हतं काय झालं आहे. अरे काटगावच्या या मातीमध्ये, काटगावच्या मांगोड्यामध्ये माझ्या सोमनाथ भाऊचा जन्म झाला होता. भाऊचा जन्म झाला आणि त्यानंतर काही वर्षातच भाऊ या अन्यायाच्या विरोधात उभा राहिला, कमरेवरती हात ठेवले आणि सोमनाथ भाऊ उभा राहिला. हे काय मी पिक्चरची स्टोरी सांगत नाही आहे मित्रांनो, लक्षात घ्या. असे खूप चित्रपट पाहिले ज्याच्यामध्ये हिरो अन्यायाच्या विरुद्ध लढतो, आपल्या समाजाला वाचवतो, माता भगिनींची आबरू वाचवतो, समाजाची आबरू वाचवतो, समाजाचं म्हणणं रस्त्यावरती येऊन आंदोलनाच्या माध्यमातून मांडतो. असा अनेक चित्रपटांमध्ये आपण पाहिलं असेल. पण माझा खरा हिरो सोमनाथ भाऊ होता. म्हणून आज मी दुःख करून बोलणार नाही आहे. आणि मगाशीपासून मी सोमनाथ भाऊंचा उल्लेख हा स्वर्गीय किंवा कैलासवासी म्हणून सुद्धा केला नाही. कारण ऐसे नेता, ऐसे कार्य करने वाले व्यक्ति कभी मरते नहीं है, ऐसे कभी मरते नहीं है. उनका कार्य हमारे बीच रहता है, उनकी आवाज़ हमारे बीच रहती है. आज सुद्धा सोमनाथ भाऊंचा व्हिडिओ पाहिल्यानंतर शरीरामध्ये येणारी ऊर्जा बघून मनामध्ये जी प्रचंड ताकद निर्माण होते, ती ताकद आम्हाला सांगते की सोमनाथ भाऊ म्हणला घाबरायचं नाही, घाबरायचं नाही. अहो कुठून काय व्हायचं, अचानकपणे हल्ला व्हायचा, हल्ला झाला, मातंग समाज रात्रीच गडबडून निघाला, अचानक हल्ला झाला, अचानक मांगाची घरं जाळली, अचानक मांगावरती अन्याय अत्याचार झाला, बायका ओरडायला लागल्या, पोरं ओरडायला लागली, पुरुष मंडळी इकडे तिकडे धावायला लागली. रात्रीची वेळ होती. रात्री 1-2 वाजता सोमनाथ भाऊंना कार्यकर्त्यांनी फोन केला की भाऊ आपल्या वस्तीवरती हल्ला झाला आहे, आमच्या इथं मांगवड्यावरती हल्ला झाला आहे, भाऊ तुम्ही या ठिकाणी या. सोमनाथ भाऊ म्हणले पाय तोडा, हात तोडा. सोमनाथ भाऊंना तो मुलगा म्हणला, अहो भाऊ कसं काय करू, तर समोरची पार्टी तर जमीनदार आहे, मोठी पैशावाली आहे. सोमनाथ भाऊ म्हणले काळजी करू नका, जास्त मारा, जास्त मारा. जो आपल्यावरती येईल, चालून येईल, त्याच्यावरती सडेतोड उत्तर द्यायची तयारी ठेवा. मी तुमच्या पाठीशी ताकद उभी करतो आणि मग मला फोन करा. पोरं उठली, हत्यारं उचलली, पोरांनी दांडकी उचलली, पोरं घुसली आणि फक्त 30 ते 40 पोरांनी 100-200 लोक मारली. असे अनेक किस्से या जिल्ह्यामध्ये घडलेले आहेत की सोमनाथ भाऊनी ज्या वेळेला ताकद दिली तेव्हा तो निर्भीडपणे पोलीस चौकीत पण जाऊन बोलू शकला की मी सोमनाथ भाऊचा माणूस आहे, माझ्या अंगातलं जे रक्त आहे ते साधं नाही, थंड नाही आहे. म्हणून सोमनाथ भाऊंचा आदर्श मला घ्यावासा वाटतो. कारण भाऊंनी सांगितलेलं आहे, ठीक आहे, पण आता मी आपल्या सगळ्यांना निश्चित सांगतो की आता अशी हाक ऐकू येणार नाही की चला उठा, उद्या मोर्चा आहे, उठा, उद्या आंदोलन आहे, उठा, उद्या जायचं आहे, चौकात जमायचं आहे, तुळजापूरला जमायचं आहे, मंत्रालयावर जमायचं आहे, आझाद मैदानावरती जमायचं आहे, अधिवेशनावरती जायचं आहे, मोठ्या ताकदीने एकत्र यायचं, लाखोंनी एकत्र यायचं, सरकारला आपला आवाज पोचवायचा आहे, उठा चला. असं सोमनाथ भाऊचा आदेश कधी येणार नाही.
सोमनाथ भाऊचा तो आवाज येणार नाही, सोमनाथ भाऊंचा आपल्याला आदेश येणार नाही, सोमनाथ भाऊ सगळ्यांना चला म्हणणार नाही, पण आपल्याला समाजाला चला म्हणण्यासाठी पण कोणीच अडवू शकणार नाही, कारण ही ताकद सोमनाथ भाऊनी दिली आहे. भाऊ म्हणलेत की आज मी असेल नसेल पण मी तुमच्यासोबत असणारच आहे. तुम्ही उठायचं आहे, समाजाला उठवायचं आहे. तुम्ही उठायचं आहे, समाजाला उठवायचं आहे. ज्या दिवशी रस्त्यावरती तुम्ही लाखोनी हजारोनी जमाल त्यावेळेला पिवळा झेंडा आणि सोमनाथ भाऊचे फोटो घेऊन आपल्याला रस्त्यावरती उतरायचं आहे. तेव्हा आपल्या सगळ्यांच्या मनातली ताकद आणि सोमनाथ भाऊंच्या विचारांची ज्वलंतता आणि सोमनाथ भाऊ आमच्यामध्ये अजूनही जिवंत आहे हे संपूर्ण जगाला दिसल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो आजच्या निमित्त की भाऊचा आवाज आपल्या सर्वांच्या हृदयात आहे, आपल्या सगळ्यांच्या काळजात आहे. भाऊ आपल्याला सांगतोय की लवकरच आपल्याला इथून लवकर एक मोठ्या नियोजनाकडे वळायचं आहे. कारण सोमनाथ भाऊंनी जे काही नियोजन पुढच्या काळामध्ये केलं होतं, ते नियोजन अर्धवट राहिले. इशारा आंदोलन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनंतर आता ठाकरे सरकार आलं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीच्या इथे आंदोलन, इशारा आंदोलन, त्यानंतर सबंध महाराष्ट्राला गवसणी घालणारं एक विदर्भातून, उत्तर महाराष्ट्रातून आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी येणारा आंदोलनाचा पसारा घेऊन सोमनाथ भाऊ धडक द्यायचा विचार करत होता. आमचा भाऊ धडक द्यायचा विचार करत होता. दिल्ली गाजवायचा विचार सोमनाथ भाऊंनी केला होता. जंतर मंतरची सगळी तयारी झाली होती. मग ही तयारी काय आपल्याला अर्धवट सोडायची? बिलकुल नाही. ही अवलाद आमची नाही. ही अवलाद सोमनाथ भाऊंनी आशीर्वाद दिलेली ही अवलाद नाही. लहुजी वस्तादांनी जन्माला घातलेली, लहुजी वस्तादांच्या पिवळ्या ताकदीने, त्यांच्या झेंड्याने, त्यांच्या विचाराने रस्त्यावरती येणारे आमची अवलाद आहे. सोमनाथ भाऊंच्या एका इशाऱ्यावरती महाराष्ट्रामध्ये नंगा नाच करू शकतो, महाराष्ट्र बंद करू शकतो, रास्ता रोको करू शकतो, महाराष्ट्रामध्ये रेल रोको होऊ शकतो, महाराष्ट्रामध्ये रस्त्यावरती ताकद उभी करण्याची ही ताकद जी आहे ती सोमनाथ भाऊंनी दिलेली आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मी आज जाहीरपणे सांगतो की सोमनाथ भाऊंची अधुरी स्वप्न घेऊन आपल्याला रस्त्यावरती उतरायचं आहे, क्रांतीची मशाल घेऊन उतरायचं आहे. अहो, सोमनाथ भाऊंच्याबद्दल बोलायचं तर काय, कित्येक गोष्टी आहेत. अशा माणसांनी ज्यांनी आयुष्यामध्ये इतक्या कमी वयामध्ये इतकं मोठं यशाचं उत्तुंग शिखर गाठलं, या माणसाबद्दल मी काय बोलणार. अहो, मुंबईच्या आंदोलनामध्ये ज्या वेळेला सोमनाथ भाऊ रस्त्यावरनं चालत त्या आझाद मैदानापर्यंत सोमनाथ भाऊ आले, तेव्हा सर्वांच्या टाळ्यांचा कडकडाट झाला. सगळ्या पोरांमध्ये, सर्व महिलांमध्ये आणि सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं की आता आमचा सोमनाथ भाऊ आला आहे. आता आम्हाला कुणाला घाबरायची गरज नाही. आता आम्ही आमची मागणी ही सरकार दरबारी सादर करणार, मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळणार, ही मागणी सोमनाथ भाऊंच्या उपस्थितीमध्ये आपण सरकारसमोर मांडली. कारण ही ताकद आम्हाला सोमनाथ भाऊंनी दिली होती. हालगी मोर्चा असेल, पोतराज आंदोलन असेल, अनेक आंदोलनं असतील, शेकडो आंदोलनं असतील, ही सोमनाथ भाऊंनी यशस्वी केली. बरं, भाऊच्या मनामध्ये विचार काय? सोमनाथ भाऊ म्हणले, अनिकेत भाऊ, सगळ्यांनी तयारीला लागा, बसून राहू नका, जास्तीत जास्त लोक रस्त्यावरती उतरवायची आहेत. आणि फक्त उतरवायची नाहीत, त्या सगळ्या महिलांचे, त्या पुरुषांचे, सर्व छोटे मोठे सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची काळजी आपल्याला घ्यायची. कुणाची आपदा झाली नाही पाहिजे, कुणाची प्रॉब्लेम झाले नाही पाहिजे, म्हणून सर्वांची एक कुटुंबासारखी काळजी घेऊन आपल्याला लाखोच्या संख्येने रस्त्यावरती उतरायचं आहे. ही हाक सोमनाथ भाऊंनी दिलेली माझ्या मनामध्ये अजून पण आहे. ही हाक सोमनाथ भाऊंनी दिलेली आजही मनामध्ये आहे. आजही सोमनाथ भाऊंचे शब्द कानावरती येतात. आणि ज्या वेळेला सोमनाथ भाऊ आमचा म्हणतो की चला आपण आझाद मैदान मुंबईवर जायचं आहे, चला आपण यशवंत स्टेडियम नागपूरला जायचं आहे, विष्णुभाऊंच्या सोबत हातात हात घालून आपण पुढे या ठिकाणी वाटचाल करायची आहे, म्हणून सोमनाथ भाऊंनी दिलेला विचार हा आपण लक्षात ठेवायचा आहे. निश्चित आज बोलत असताना, काही गोष्टींचा आढावा घेत असताना मला काही गोष्टी आवर्जून आपल्या सगळ्यांना सांगाव्याशा वाटतात की ज्या वेळेला आपण पहिल्यांदा जेव्हा मातंग समाज हा रस्त्यावरती उतरायला लागला, आपल्या हक्काची, न्याय हक्काची मागणी करायला लागला,
तेव्हा पहिला पुढाकार हा आमच्या संपूर्ण महाराष्ट्रामधून उस्मानाबाद जिल्ह्यातून आणि सोमनाथ भाऊंच्या नेतृत्वाखाली होता. आज मी मनापासून अभिनंदन करू इच्छितो की जालन्याच्या पदाधिकाऱ्यांनी, औरंगाबादच्या जालन्याच्या पदाधिकाऱ्यांनी सोमनाथ भाऊंच्या नावाचा चौकाला नाव, सोमनाथ भाऊंच्या नावाचं चौक त्यांनी या महाराष्ट्रामध्ये पहिला उभारला. सोमनाथ भाऊंच्या नावाचा चौक उभा राहिलेला आहे तो जालन्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच. बघा, हे कुणाचे विचार आहेत? सोमनाथ भाऊंचे. काय? बसून राहायचं नाही. पोरं बसून राहिली नाहीत, पदाधिकारी बसून राहिले नाहीत. त्यांनी डायरेक्ट चौकात जाऊन सोमनाथ भाऊंच्या नावाचा शिक्कामोर्तब केला आणि सांगितलं की आजपासून या चौकाचं नाव रणझुंजार क्रांतीसूर्य नेता सोमनाथ भाऊ कांबळे यांचं नावाने हा चौक उभा केला जालन्यामध्ये. मी जालन्याच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा अगदी मनापासून आभार मानतो, जाहीरपणे आभार मानतो की आज आपण या रणझुंजार वाघाचं आणि आपल्या सर्वांच्या क्रांती सूर्याचं आपण या ठिकाणी विचाराचा आणि कार्याचा गौरव केला. अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये भविष्यामध्ये वाटचाल करत असताना आपल्या सर्वांना एकजुटीने, एका ताकदीने सोमनाथ भाऊंचे कार्यकर्ते, सोमनाथ भाऊंच्या अनुयायी रस्त्यावरती आलेत, दिसत आहेत, पिवळे झेंडे दिसत आहेत, सोमनाथ भाऊंचे फोटो दिसत आहेत. हे दिसलं पाहिजे, कारण भाऊंनी शब्द दिलेला आहे की बसून राहू नका. भाऊच्या मनामध्ये काय आहे? भाऊंच्या मनामध्ये हेच आहे, सोमनाथ भाऊंच्या मनामध्ये, की महाराष्ट्रामधला हा समाज शांत बसता कामा नये. अहो, आपला जन्मच असा, अहो आपल्याला आयुष्यच असं मिळालं आहे की जिथं फक्त आपल्याला लढावं लागणार आहे, फक्त संघर्ष करावा लागणार आहे. सोमनाथ भाऊंना आयुष्य आरामाचे आयुष्य नव्हतं, जगू शकत होते. खूप चांगलं आयुष्य सोमनाथ भाऊ जगू शकत होते. पण माझा समाज त्रासात आहे. माझ्या समाजाला वाली आजपर्यंत कोणी मिळालं नाही. बघा, इतिहासाची पानं चाळून बघा. लोकांना वाटत असेल मी वावगं काय बोलतो आहे. सोमनाथ भाऊ समाजाचा वाली म्हणजे काय प्रश्नही पडत असेल काही लोकांना. काही लोक प्रश्न विचारतात, काही लोक विरोधात बोलतात. असो, तुम्हीही बघा. तुमच्यासुद्धा मुलाबाळांचं आणि तुमच्यासुद्धा मायलेकींचं आणि तुमचं स्वतःचं सुद्धा संरक्षण सोमनाथ भाऊच्या नावाने होतं. कारण आज जेव्हा माझा पदाधिकारी उठतो, जिल्ह्यामध्ये फिरतो, गावात फिरतो, तालुक्यात फिरतो, तेव्हा आमच्या छातीवरती एक ब्रँड असतं, ब्रँड सोमनाथ भाऊ समर्थक, लहुजी शक्ती सेनेचा कार्यकर्ता. हे ब्रँड आम्हाला कधी खाली मान घालू देत नाही. हे ब्रँड आम्हाला ताठ मानेने जगायला शिकवतं. हे ब्रँड इज ब्रँड आहे जे महाराष्ट्रामध्ये चालतं आहे. अहो, मुख्यमंत्र्यालाही माहिती आहे सोमनाथ भाऊ काय चीज आहे. भाऊ आज आपल्यात नाही आहेत, पण भाऊंनी निर्माण केलेली शेकडो हजारांची फळी आमच्याकडे, ही जी फळी कधी 1 इंचसुद्धा मागे हलणार नाही. सोमनाथ भाऊंनी शरीरामध्ये जो श्वास दिला आहे, त्या प्रत्येक श्वासावरती अधिकार सोमनाथ भाऊचा आहे. लढण्यासाठी ताकद दिली. खरा हिरो, खरा खरा मांगाचा बाहुबली म्हणतात ना आपले मित्र, बरोबर बोलतात. बाहुबलीने जर येऊन माझ्या सोमनाथ भाऊची स्टोरी बघितली ना, बाहुबली पण रडेल आणि म्हणेल की मी समाजासाठी खोट्या उड्या मारत होतो. माझ्या सोमनाथ भाऊनी जी भरारी, जी उडी घेतली, ती 7 समुद्रापार होती. ती डायरेक्ट मंत्रालयावरती होती. शेकडो पोलिसांचा फौज फाट्यामध्ये घुसणारा माझा भाऊ. आज मी रडणार नाही भाऊ तुझ्यासाठी, रडणार नाही. मी रडलो तर तुझ्याच काळजाला वाईट वाटेल. मी रडलो तर सोमनाथ भाऊच्या आत्म्याला चांगलं वाटणार नाही. कारण भाऊ म्हणला मला, सोमनाथ भाऊ, रडायचं नाही, लढायचं. आणि हीच ताकद घेऊन माझे हजारो मित्र, माझे पदाधिकारी, कार्यकर्ते, सोमनाथ भाऊंचे अनुयायी, विष्णू भाऊंचे अनुयायी, कैलासदादांचे अनुयायी, एक नाही, लाखात एक आहेत. आणि यांच्यावरती मला ठाम विश्वास आहे, ठाम विश्वास. फकीरा कादंबरी वाचली असेल, परत एकदा वाचा. का माहिती? सोमनाथ भाऊसाठी. सगळं गाव म्हणतं फकीरा
दिवस वाईट चाललेत रे. फकीरा दिवस लय वाईट चाललेत रे. उपास मरवायला लागली, बायका मरायला लागले, म्हातारी माणसं मरायला लागली, टाचा रगडून मरायला लागलीत. फकीरा काहीतरी कर फकीरा. ऐका काय म्हणतोय मी, नीट ऐका. आजूबाजूचा विचार जाऊ द्या, फक्त माझ्याकडे लक्ष द्या. मी काय म्हणतोय, मी म्हणत नाही, माझ्या अंतःकरणातून सोमनाथ भाऊ आपल्याशी बोलतोय. फकीरा कादंबरीमध्ये लिहिलंय, फकीरा कादंबरीमध्ये, की फकीरा काहीतरी कर. म्हातारी माणसं मरायला लागले, टाचा झिजून मरायला लागले, जेवण नाही, दुष्काळ पडलाय, ब्रिटिशांचं शासन आहे, ब्रिटिश आपल्याला जगू देत नाहीत, दुष्काळ आपल्याला मरू देत नाही. आपण करायचं काय, पोटाची खळगी कशी भरायची. फकीरा उठला, घोड्यावर बसला, पोरांना म्हणला, शिवा, पिरा, कचरू, महादेव, चल. सगळे घोड्यावरती निघाले. म्हणले, फकीरा अचानक निघाला कुठं. मांगोडा उठून उभा राहिला. सगळे आशेने फकीराकडे बघत होते. फकीरा म्हणले, जातो आणि इंग्रजी खजिना लुटून आणतो. फकीरा घोड्यांच्या टापांचा आवाज फकीराच्या आला. फकीरा पुढे गेला, चालत चालत गेला. पुढे गेल्यानंतर इंग्रजी खजिना फकीरानं लुटला. धान्याचे पेटारे लुटले, धान्य लुटले, पैसा लुटले. मांगोड्यात आला, सगळ्यांसमोर टाकला आणि म्हणला, खा, जगा आणि जीव जिंका, जग जिंका. आणि माझे सगळे उपाशी पिढ्या खायला लागले. सगळ्यांनी खाणं चालू केलं. फकीराच्या या ताकदीमुळं सगळ्यांना बळ मिळालं. फकीरांनी सांगितलं की मरायचं नाही, मरायचं नाही, मारायचं. वेळ आली तर हातामध्ये हत्यार घ्यायचं, वेळ आली तर हातामध्ये पेन घ्यायचा, वेळ आली तर हातामध्ये घ्यायची सगळी कायदा आणि ताकद हातात घ्यायची ताकद झाली पाहिजे. म्हणून मी म्हणतोय, फकीरा कादंबरी वाचायला चालू करा. माझा सोमनाथ भाऊ दिसल्याशिवाय राहणार नाही, माझा सोमनाथ भाऊ दिसल्याशिवाय राहणार नाही. फकीरा वाचा, कारण फकीरामध्ये लिहिलेला प्रत्येक शब्द माझ्या सोमनाथ भाऊशी सूट होतो. प्रत्येक शब्द माझ्या सोमनाथ भाऊच्या मनाशी मॅच होतो. माझ्या सोमनाथ भाऊच्या कार्याशी प्रत्येक शब्दाचा संदर्भ असल्यासारखा वाटतो. मी खोटं बोलत नाही. मी स्वतः फकीरा वाचली. फकीरा म्हणल्यानंतर महाराष्ट्रामध्ये अनेक नेते असतील, पण मला एकच दिसतो, तो म्हणजे सोमनाथ कांबळे. अहो, दिसायला पण फकीरासारखा. काय तो रुबाब, काय ते दिसणं, काय ते बोलणं, काय तो आवाज, काय ते डोळे, तेजस्वी डोळे, ते दरदरीत नाक, ती दाढी, सोमनाथ भाऊची ती छाती, सोमनाथ भाऊचा आवाज, सोमनाथ भाऊचं बोलणं, आमच्या राजाचा रुबाब. फकीरा वाचा, फकीरा. फकीराच्या पानावरती लिहिलेलं आहे, फकीरांच्या पानावरती लिहिलेलं आहे की ज्या वेळेला अडचण येते, ज्या वेळेला दुष्काळ पडतो, ज्या वेळेला माणसं मरायला लागतात, ज्या वेळेला माणसांवरती अन्याय होतो, ज्या वेळेला इंग्रजांसारख्याचं राज्य थैमान घालतं, त्यावेळेला सोमनाथ भाऊसारखं वाटेगावचा फकीरा आणि हा काटगावचा फकीरा, या काटगावच्या फकीराने सांगितलं आहे की आपल्या मांगोड्याचं रक्षण करा, आपल्या गावाचं रक्षण करा, आपल्या महाराष्ट्रातल्या संपूर्ण मातंग परिवाराचं रक्षण करा. त्यासाठी आपल्याला जीवावरती बेतावं लागलं तरी चालेल, पण हातामध्ये तलवार घ्या, हातामध्ये भाला घ्या, हातामध्ये दांडपट्टा घ्या, मनामध्ये अण्णाभाऊंच्या लेखणीचा विचार, लहुजींच्या धगधगत्या अंगाराचा विचार घ्या. हे सोमनाथ भाऊंनी मला सांगितलं होतं. आणि त्यांच्या कार्यामध्ये मला प्रत्येक गोष्टीमध्ये हीच गोष्ट दिसत होती की आमचा मोठा भाऊ आम्हाला काय सांगतोय. मी तुम्हाला हेच म्हणतोय, भाऊबद्दल मी वेगळं काही तुम्हाला सांगणार नाही. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सोमनाथ भाऊ काय चीज आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन मला काय सांगायचं आहे ते समजून घ्या. हृदयामध्ये समाजाबद्दल पेटलेली ही ऊर्जा कधीच शांत नाही होऊ दिली. हृदयामध्ये चिंगारी भडकली. प्रत्येक शब्दामध्ये सोमनाथ भाऊनी आपला अभ्यास केला. ज्या वेळेला हा माझा सोमनाथ भाऊ हजारोंच्या फौज समोर, हजारो लहुसैनिकांसमोर भाषण करायला उभा राहिला, तेव्हा सगळे सगळे ओरडत होते, मोठमोठ्याने जल्लोष साजरा करत होते. सोमनाथ भाऊनी पहिला शब्द माईकमध्ये उच्चारला की या देशाचे क्रांतिगुरू, गुरुवर्य, आदरणीय, वंदनीय लहुजी वस्ताद, आणि अंगावरती काटा आला. सोमनाथ भाऊ म्हणले
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मी दुसरं वंदन करतो. पुन्हा अंगावरती काटा आला. सोमनाथ भाऊ म्हणले की या राज्यासाठी, गावासाठी, मांगवड्यासाठी, खेड्यापाड्यासाठी ज्या ज्या मांगवीरांनी आपला जीव गमावला, अशा सर्व मांगवीरांच्या चरणी मी या ठिकाणी नतमस्तक होतो. आणि सोमनाथ भाऊ नतमस्तक झाला आणि लाखोंच्या सगळ्यांच्या टाळ्यांचा कडकडाट झाला. आम्ही सर्वजण अवाक होऊन सोमनाथ भाऊकडे बघत राहिलो. भाऊ नेमकं काय बोलणार आहे, सोमनाथ भाऊचा आवाज काय असणार आहे, सोमनाथ भाऊंचं म्हणणं काय असणार आहे. सोमनाथ भाऊंच्या बोलण्याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. सगळे बघत होते. सोमनाथ भाऊ माझा बोलत होता. घामाच्या धारा सुटत होत्या, तरी सोमनाथ भाऊ समाजासाठी एकही कण मागे सरकत नव्हता आणि सगळ्यांना संदेश देत होता की माघार घेणे नाही, आयुष्यामध्ये पण पुन्हा वन्स मोर नाही, समाजासाठी माघार वळणे नाही, मागं बघणे नाही. सोमनाथ भाऊने आम्हाला ही शिकवण दिली की एखाद्याला उत्तर द्यायचं तर असं दे की त्याचे 7 जन्माने लक्षात ठेवलं पाहिजे आणि 7 पिढ्या त्यांच्या सांगत राहिल्या पाहिजेत की ही अवलाद मांगाची अवलाद आहे, की यांनी जर उत्तर दिलं तर जगामध्ये इतिहासच घडतो. आणि हा इतिहास घडवण्याचं काम सोमनाथ भाऊ आणि त्या सेनेनी सर्व केलेलं आहे. लहुजी शक्ती सेनेने केलेलं आहे. उस्मानाबादच्या, तुळजापूरच्या, आमच्या प्रत्येक गावागावातल्या पोरांनी हे कर्तृत्व करून दाखवलेलं आहे. मला तुमच्याबद्दल प्रचंड अभिमान वाटतो. मला तुमच्याबद्दल प्रचंड प्रेम वाटतं. मला तुमच्याबद्दल प्रचंड आपुलकी वाटते. मला तुमच्यावर प्रचंड प्रेम आहे. कारण असं आहे की आमचा जो सांगणारा, आमचा नेता, आमचा दैवत जे आहे, त्या देवाने जन्म आमच्यासाठी घेतला होता. आमचा देव आयुष्य आरामात जगू शकला असता स्वतःसाठी, पण नाही, कधीच नाही. आमच्या तरुणांच्या हातामध्ये काम नाही. आमच्या तरुणांवरती अन्याय होतो, आमचा अपमान होतो, आमची मान खाली घालावी लागते. मग ही मान मी लाजेने शर्मेनं खाली जाऊ देणार नाही. शपथ सोमनाथ भाऊनी घेतली होती. कुणालाच माहीत नव्हतं, कुणालाच नाही. 35 वर्षापूर्वी याच उस्मानाबादमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या तुळजाभवानींनी तलवार दिली होती, त्यानंतर जर कोणाला तलवार दिली असेल तर ती माझ्या सोमनाथ भाऊला तुळजाभवानींनी तलवार दिली होती. आणि त्याच तुळजाभवानींनी सांगितलं होतं की छत्रपती शिवरायांनंतर जर स्वराज्याचं कोणी रक्षण करू शकतो तर तो माझा सोमनाथ भाऊ आहे. आज लाईव्ह आलो म्हणून हे मी आपल्या सगळ्यांना उगाच बोलायचं म्हणून बोलत नाही. माझ्या मनामधनं येते ते, माझ्या हृदयामधनं येते, माझ्या अंतःकरणामधनं येते. मी म्हणत होतो, आपला विषय हा चालला होता की माझं तुमच्यावरती प्रेम आहे, माझं तुमच्यावरती मनापासून जीवापाड प्रेम आहे. मला तुमच्याबद्दल प्रचंड आदर वाटतो, मला तुमच्या कार्याचा गौरव वाटतो. का? कारण त्याच्या मागं माझा सोमनाथ भाऊ आहे. त्याच्या मागं माझ्या सोमनाथ भाऊची शिकवण आहे. त्याच्या मागं माझ्या सोमनाथ भाऊचा आदर्श आहे. त्याच्या मागं माझ्या सोमनाथ भाऊचं मार्गदर्शन आहे. माझा सोमनाथ भाऊ म्हटला, आरपार करायचं, आरपार, घाबरायचं नाही. हल्ला झाला, मार खाल्ला, मार खाऊन माझ्याकडे यायचं नाही, मारायचं आणि माझ्याकडे यायचं. सोमनाथ भाऊ मला म्हणायचे आणि इतरही आपल्या सगळ्या मित्रांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये म्हणायचे की आज पण मरायचे, उद्या पण मरायचे. मग मरणाला घाबरून काय आजच मरायचं? समाजाला काय सांगणार? समाजाला काय तोंड दाखवणार? आज हे मोठमोठे नेते वेगवेगळे कपडे घालून मिरवतात, वेगवेगळ्या सभांना जातात, जयंती करून दाखवतात की हे खूप मोठे नेते आहेत. त्यांनाही माहिती, खरा तो खरा, खरं सोनं 24 कॅरेट सोमनाथ कांबळे सरकार. आयुष्यात पहिल्यांदा कोणाला तरी सरकार म्हणलं मी. सरकार. माझ्या वडिलांनी एवढं, माझ्या घरच्यांनी एवढं, माझ्या देवा एवढं प्रेम केलं सोमनाथ भाऊंवर. पण आज माझ्या सरकारचा आवाज मला येणार नाही. माझा सोमनाथ भाऊ मला फोनवर बोलणार नाही. माझा सोमनाथ भाऊ सभेला पण येणार नाही. माझा सोमनाथ भाऊ आंदोलन करणार नाही. नाही करणार. करणार. माझा सोमनाथ भाऊ सभेला पण येणार. माझा सोमनाथ भाऊ आंदोलनं पण करणार. माझा सोमनाथ भाऊ सगळ्यांना आदेश देणार, उठा, वेळ आली आहे, वैऱ्याची रात्र आहे, झोपून राहू नका, लढायचं आहे, आपल्याला संपवणाऱ्याला गाढायचं आहे. कसा येणार सोमनाथ भाऊ? मी काय म्हणलं तुम्हाला? सगळ्यांचं लक्ष आहे ना? काय म्हणलं मी? सोमनाथ भाऊ येणार. कसं येणार माहिती आहे?
तोच दिवस परत उजाडणार. आत्ताच आपण 1-2 महिन्यापूर्वी जे तुळजापूरला आंदोलन केलं ना, तसा दिवस उजाडणार आहे. तिथं आपल्यामध्ये सोमनाथ भाऊ असणार, माझ्या बालाजी भाऊच्या रूपाने, माझ्या अमोल भाऊ क्षीरसागरच्या रूपाने, माझ्या अमर भाऊ, माझा अमोल भाऊ कांबळे, माझे कैलाश दादा, माझं हेमंत, माझा भाऊ, माझा कचरू, माझा नागेश, माझा मुकेश देडे. हे कोण आहेत? लाखात एक बनवलेले हिरे आहेत. माझ्या सोमनाथ भाऊनी बनवलेले हिरे आहेत. प्रत्येक जण मला तिथे गेल्यानंतर भेटतो, मनापासून जय लवजी करतो. ही ताकद कुणी उभी केली? आज उस्मानाबादमध्ये, महाराष्ट्रामध्ये कुठेही पाऊल ठेवलं आणि सोमनाथ कांबळेचं नाव सांगितलं तर समोरच्यांना 2 पावलं मागे सरकावं लागतं. आज या फाटक्या गरीब मांगाची ही ताकद, ही हैसियत, हा रुबाब, ही ताकद, ही डेअरिंग कोणामुळं? सरकारमुळं. सरकार माघार सरकत नाही, सरकार माघार घेत नाही, सरकार रडत नाही, सरकार झुकत नाही, सरकार मागं पुढं बघत बसत नाही, सरकार विचार करत बसत नाही. एखादी घटना घडली की ओठ, लगेच लाद घाल, त्याला लगेच लाद घाल. टोल नाक्यावर आमची इज्जत काढायचा प्रयत्न केला, सोमनाथ भाऊनी आईच्या घोडा लावून टाकला. एका आईला घोडा लावून टाकला. मुद्दाम शिवी देऊन बोलतोय मी. माझ्या भाऊची ताकद, माझ्या भाऊची दहशत, माझ्या भाऊचा दरारा. एकाही मुलाला मी सांगतो, कोणीही कमी पडू देणार नाहीच, पण आता वाढवायची. ही दहशत अशीच वाढवत ठेवायची, ही ताकद अशीच वाढवायची. आपण काही इतर समाजाला, इतर जाती धर्मांना नावं ठेवत नाही, किंवा कुणाला आपल्याला कमी लेखायचं नाही, किंवा कुणाला आपल्याला दुश्मन म्हणायचं नाही. माझ्या सोमनाथ भाऊनी इतर जाती धर्मावर सुद्धा प्रेम केलं. खरा रयतेचा राजा, खरा रयतेचा राजा होता. इतरही जाती धर्मांना घेऊन चालला, माझ्या जातीला सांभाळलं. सोमनाथ भाऊनी स्वतःच्या जातीला सांभाळलं, प्रेम दिलं, लेकरासारखं वाढवलं. कोण एवढं सांभाळेल? कधी फोन कर, रात्री अपरात्री. कुठलं मंत्रीपद नाही, कुठलंही पद नाही, तरीसुद्धा ही ताकद, तरुणांच्या मनामधली भावना, तरुणांच्या मनामधला आत्मविश्वास, तरुणांच्या डोळ्यातली आग कमी नाही होऊ दिली भाऊनी माझ्या, कधीच कमी नाही होऊ दिली. आणि आज माझ्यामध्ये जी ताकद आहे ना, इथून पुढच्या काळामध्ये ही ताकद आपल्या सर्वांच्या साक्षीने, लहुजींच्या आशीर्वादाने, सोमनाथ भाऊंच्या आशीर्वादाने, आपल्या सगळ्यांना सोबत घेऊन ही आपण रस्त्यावरती आणि मंत्रालयासमोर दाखवल्याशिवाय राहणार नाही. याचं कारण सोमनाथ भाऊ कांबळे. आणि ज्या दिवशी हे मंत्री येतील माझ्यासमोर, त्यावेळेला मी पहिले त्यांना सांगेन, हा माझ्या सोमनाथ भाऊचा फोटो, ह्याच्यासमोर नतमस्तक व्हा आणि मग माझ्याशी बोला. कारण ही ताकद, बोलण्याची ही डेअरिंग मला सोमनाथ भाऊंनी दिलेली आहे, ज्याच्यामुळे मी मातंग समाजाचा आरक्षणाचा प्रश्न आज तुमच्यासमोर मांडतोय. हे मी त्या सगळ्या मंत्र्यांना, सगळ्या देशाला मी ओरडून सांगण्यासाठी तयार आहे आणि आजपर्यंत सांगत आलो आहे. जिथे दिसेल, जिथे संधी मिळेल, तिथे लहुजी शक्ती सेनेची, सोमनाथ भाऊंची कर्तृत्वाची जी मांडणी आहे ती आजपर्यंत आपण केलेली आहे. माझा सोमनाथ भाऊ जेवण करत नव्हता, स्वतःच्या तब्येतीची काळजी करत नव्हता, स्वतःच्या तब्येतीची काळजी करत नव्हता, जेवण करत नव्हता, नुसतं फिरायचं, समाजाच्या साठी फिरत राहायचं, मीटिंग करायच्या, ही मीटिंग, ती मीटिंग, ही सभा, ती सभा, लोकांना समजावून सांगायचं, इकडे मॅटर झाला, तिकडे मॅटर झाला, या चौकीत जा, इकडे जा, तिकडे जा, कमिशनरला भेट, मंत्र्यांना भेट. आणि भेटून बोलणं राजासारखं. मागायला गेला नाही माझा भाऊ कधी, मागायला गेला नाही न्याय. हे तू देतोय का? तुला कायद्याने निवडलं आहे, तुला कायद्याने माझ्या समाजाचे रक्षण करायला निवडलेलं आहे. तू न्याय देतोय का मी जाऊन तिथं घोडा लावू? माझा सोमनाथ भाऊ एका मिनिटात सगळं जाळून टाकू शकत होता. एखाद्या ठिकाणी मातंग समाजावरती अन्याय झाला ना, मातंग समाजावर अन्याय झाला, एका मिनिटात जाळून टाकायची ताकद सोमनाथ भाऊमध्ये होती. पण कायद्यावरती विश्वास, पोलीस बांधवांवरती विश्वास असल्यामुळे सोमनाथ भाऊ एका शब्दावरती अटक करायला लावायचा.
सोमनाथ भाऊ अशा लोकांना अशी शिक्षा द्यायचा, अशा गुन्हा करणाऱ्यांना अशी शिक्षा द्यायचा की त्यांनी लक्षातच ठेवलं पाहिजे आणि त्याच्या घरचे त्याला म्हणले पाहिजे, सो जा बेटा, नाही तर सोमनाथ भाऊ आ जाएगा. कोणी माझ्या भाऊबद्दल जातीवाद करू शकला नाही. रुबाब, दरारा, बोलणं, भाऊचं बघणं, भाऊचे चालण्याची पद्धत, भाऊची बघण्याची पद्धत, भाऊची बोलण्याची पद्धत, अभ्यास, विचार, कडक कडक सलाम, कडक कडक जय लहुजी सोमनाथ भाऊला घालण्यासाठी ताकद लागते छातीत. छातीत ताकद निर्माण करावी लागते सोमनाथ भाऊला जय लहुजी करायला. आज ऑनलाईनच्या माध्यमातून बोलत असताना मला प्रचंड गर्व निर्माण होतो. प्रचंड काही सांगावं असं वाटतं पण सुचत नाही. कारण फक्त सोमनाथ भाऊ आठवतो, सोमनाथ भाऊंचं कार्य आठवतं, सोमनाथ भाऊंचा गौरव आठवतो, सोमनाथ भाऊंची ती झलक आठवती जी सगळ्यात अलग होती. सोमनाथ भाऊची एंट्री म्हणजे मंत्र्यापेक्षा भारी, सोमनाथ भाऊची एंट्री आमदार खासदारापेक्षा भारी. ही हटकी एंट्री सोमनाथ भाऊंच्या या क्रांती सूर्याचं तरुणांना काय सांगणं आहे. सोमनाथ भाऊंनी सगळ्यात जास्त कुणाला एकत्रित केलं, सोमनाथ भाऊंनी सगळ्यात जास्त कुणाला जवळ घेतलं, सोमनाथ भाऊंनी सगळ्यात जास्त कुणाला आपलं म्हणलं, सोमनाथ भाऊंनी सगळ्यात जास्त तरुणांना एकत्रित केलं. सोमनाथ भाऊंनी आपल्यासारख्या तरुणांना एकत्रित केलं. सोमनाथ भाऊंनी तरुणांना कायम सांगितलं की माझ्यासोबत राहा, माझ्यासोबत राहिलेला वाघ हा कधी मागे हटणार नाही आणि खाली वाकणार नाही आणि मान त्याची मी खाली जाऊ देणार नाही, 1 इंचसुद्धा मागं सरू देणार नाही. आणि म्हणून मातंग युवक आज प्रत्येकाच्या हृदयामध्ये सोमनाथ भाऊच्या नावाची चिंगारी भडकते. ही चिंगारी आपल्याला भडकवत राहायची. तुम्हाला शपथ आहे भावांनो, तुम्हाला लहुजींची शपथ आहे, तुम्हाला सोमनाथ भाऊंच्या कार्याचे आणे, तुम्हाला सोमनाथ भाऊंच्या शिकवणीचे आणे, तुम्हाला सोमनाथ भाऊची शपथ आहे, काटगावच्या फकीराची शपथ आहे तुम्हाला. ही क्रांतीची मशाल पेटवत राहायची. सोमनाथ भाऊंनी जास्त करून तरुणांचा, सोमनाथ भाऊकडे बघून जास्त तरुण या चळवळीत आले. मी स्वतः सोमनाथ भाऊंना बघून प्रेरित झालो. सोमनाथ भाऊंना बघून प्रेरित झालो. कारण इतका तरुण, इतकी ताकद, इतका उत्साही, कधी चेहऱ्यावर थकवा नाही, कधी कंटाळलेला नाही. अशा माणसाकडे असणारी अमाप शक्ती ही फक्त देवाकडनं, अण्णाभाऊंकडनं आणि त्या मातीतनं, काटगावच्या मांगवड्याच्या मातीतनं ती आलेली ताकद होती सोमनाथ भाऊकडं, की ज्याला आपण दैवी शक्ती म्हणतो. ती दैवी शक्ती समोरच्याच्या पॉवर, किती पॉवर बाज असू दे, समोरच्याच्या पॉवरला झिरो करायची. आणि झिरो करण्याची पॉवर सोमनाथ भाऊंमध्ये होती. सगळ्यात जास्त स्वप्न कुणासाठी बघितले, सगळ्यात जास्त स्वप्न डोळ्यामध्ये सोमनाथ भाऊंनी फक्त तरुणांसाठी बघितले. तरुणांच्या मनातला ताईत, तरुणांच्या गळ्यातला ताईत. पण आज तरुणांना काय सांगू इच्छितोय, तरुणांना काय म्हणतो सोमनाथ भाऊ? तरुणांना म्हणतो की आता बसून राहायचं नाही, आता उठायचं आहे. आता समाजाला पण उठवायचं आहे. समाज पण आत्ता रडतोय. समाज गावागावामध्ये काय वाटतं, बऱ्याच ठिकाणी तुम्हाला सांगतो, बरेच लोक रडत आहेत, बऱ्याच लोकांचा निर्धार तुटला आहे, बऱ्याच लोकांना वाटते की आयुष्यामध्ये काहीच राहिलेलं नाही आहे, भाऊ नाही तर काय नाही. मग भाऊ म्हणतो, अरे भावांनो, मी कुठंच गेलेलो नाही, मी कुठं जाणार देखील नाही. अण्णाभाऊ वारलेत का? नाही. का? कारण त्यांचा विचार जिवंत आहे, त्यांच्या कादंबऱ्या जिवंत आहेत, त्यांचं कार्य जिवंत आहे. लहुजी वस्ताद सुद्धा कधी वारले नाहीत, असं सोमनाथ भाऊ मरू शकत नाही. सोमनाथ भाऊंची भाषणं जिवंत आहेत, सोमनाथ भाऊंचा आवाज जिवंत आहे, सोमनाथ भाऊंचे विचार जिवंत आहेत. सोमनाथ भाऊ जे सांगत होते, सोमनाथ भाऊंचा आवाज त्या भाषणांच्या माध्यमातून आपल्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचतोय. आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या हृदयामध्ये सोमनाथ भाऊचा आवाज आहे. तो कधी मिटू देऊ नका, कधी विझू देऊ नका. ही मशाल, क्रांतीची मशाल सोमनाथ भाऊने आणलेली, ही पेटवून ठेवा. आणि म्हणून सज्ज राहा. तरुणांना दिलेला संदेश लक्षात ठेवा. सोमनाथ भाऊंनी सगळ्यात जास्त प्रेम तरुणांवर केलं. सोमनाथ भाऊंनी आत्तापर्यंत आयुष्यामध्ये सर्वात जास्त संघटन तरुणांचं केलं. सोमनाथ भाऊंनी सर्वात जास्त विश्वास तरुणांवर ठेवला. सोमनाथ भाऊंनी सर्वात जास्त क्रांतीच्या विचारांनी पेटवण्याचं काम तरुणांना केलं. सोमनाथ भाऊच्या मागे प्रचंड प्रमाणामध्ये जास्त तुमच्या माझ्यासारखे तरुण आहेत, ह्याचा सोमनाथ भाऊला कायम आनंद होता. सोमनाथ भाऊला कायम त्याचा गर्व होता. सोमनाथ भाऊला समाधान होतं की माझ्या पाठीशी माझे मित्र आहेत, माझे भाऊ आहेत, माझे पदाधिकारी आहेत, माझा मातंग समाज आहे. म्हणून हा नेता महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचा नेता ठरला.
आणि आज नाही, इथून पुढे 100 वर्षामध्ये असा नेता होणे नाही. 100 काय 500 वर्षामध्ये असा नेता होणार नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतो की सोमनाथ भाऊ, हुतात्मा संजय ताकतोडे यांची स्मरण ठेवा. हुतात्मा संजय ताकतोडे, आपले वारलेले सुभाषभाऊ घोरपडे, आपले इतरही सर्व आडागळे भाऊ, अशा सर्वांच्या क्रांतीची, त्यांच्या विचारांची आण तुम्हाला आहे. सोमनाथ भाऊची शपथ आहे की सोमनाथ भाऊनी तरुणांवर जास्त विश्वास ठेवलेला आहे. भाऊ, मी आज प्रत्येकाचं नाव इथं लाईव्हला घेऊ शकत नाही. सोमनाथ भाऊनी मला एवढंच सांगितलं, अनिकेत भाऊ तुम्ही नाव घ्यायची गरज नाही, फक्त जय लवजी म्हणान पुढे चला. जिल्हा तुमच्यासोबत असेल, तालुका तुमच्यासोबत असेल, उभा महाराष्ट्र तुमच्यासोबत असेल. भाऊंना मी मनापासून एवढीच आदरांजली वाहतो की भाऊ, तुम्ही आज आमच्यामधून गेलात कारण हे नियतीचा खेळ होता. देवाला तुम्ही पाहिजे होते जसं आम्हाला पाहिजे होते. कदाचित दुसऱ्या ठिकाणी तुमची गरज होती, तिथून तुम्ही आम्हाला आशीर्वाद देऊ शकत होते. लाखांचा पोशिंदा गेला कारण समाज सेफ राहावा, समाज नीट राहावा, समाजाला काय होऊ नये म्हणून स्वतः तुम्ही गेलात. आम्हाला सगळ्यांना पोरकं केलं, आम्ही एकटे पडलो. पण तरीसुद्धा तुमच्या नावाची, तुमच्या कार्याची मशाल हातामध्ये, ही मशाल तुळजाभवानीच्या चरणी, तुळजाभवानीसमोर डोकं टेकून सोमनाथ भाऊंच्या विचाराचं वादळ घेऊन नव्या जोशाने, नव्या ताकदीनं आपण पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये पदार्पण करतो आहे. माझे लौहसैनिक सोमनाथ भाऊंचे फोटो घेऊन, सोमनाथ भाऊंचे पोस्टर घेऊन, सोमनाथ भाऊंचा चेहरा घेऊन, लाखात एक मांगाचा लेख, सोमनाथ भाऊंनी दिलेली ही हाक घेऊन आपण रस्त्यावरती माझे सर्व पदाधिकारी लवकरच उतरणार आहेत. हे मी सोमनाथ भाऊंना आज वचन देतो. माझ्यासोबत सर्वांनी वचन द्या, माझ्यासोबत सर्वांनी शपथ घ्या की सोमनाथ भाऊचं स्वप्न आपण पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही. सोमनाथ भाऊंच्या मनामध्ये असणारा अंगार, सोमनाथ भाऊंनी ज्यासाठी केसेस अंगावर घेतले, काठ्या खाल्ल्या, माझ्या सोमनाथ भाऊंनी मंत्रालयाच्या बाहेर, आत्ताही तुम्ही यूट्यूबला जाऊन पाहिलं तर सोमनाथ भाऊंच्या कित्येक व्हिडिओ क्लिप आहेत. त्यामध्ये एक व्हिडिओ क्लिप अशी आहे की मातंग समाजाच्या स्वतंत्र आरक्षणासाठी मंत्रालयाच्या बाहेर पहिल्यांदा मोर्चा करणारा, पहिल्यांदा काठ्या खाणारा, पहिल्यांदा केसेस घेणारा माझा फकीरा, माझा सोमनाथ भाऊ. या सोमनाथ भाऊने आपल्याला साधीसुधी गोष्ट दिलेली नाही मित्रांनो. आयुष्यातला प्रत्येक दिवस, प्रत्येक रात्र, प्रत्येक क्षण मागासाठी जगला आहे हा नेता. प्रत्येक क्षण मागासाठी जगला आहे. स्वतः आयुष्यामध्ये मोठा होऊ शकला असता, नेता खूप मोठं काही करू शकला असता, स्वतःसाठी जगू शकला असता, पण जातीसाठी जगणारा माणूस आपल्याला देवाने दिला आहे. तो आपल्याला गमवायचा नाही आहे, तो आपण गमावलेला नाहीच आहे. सोमनाथ भाऊ आमच्या मनामध्ये, सोमनाथ भाऊ आमच्या प्रत्येकाच्या मागोड्याच्या, प्रत्येकाच्या घरामध्ये. सोमनाथ भाऊ महाराष्ट्रात आहे. सोमनाथ भाऊ औरंगाबादला, जालना, धुळे, जळगाव, नाशिक, अमरावती, सातारा, पुणे, मुंबई, विदर्भ, सगळीकडं पश्चिम महाराष्ट्र, सगळ्या उस्मानाबाद, तुळजापूर, प्रत्येक ठिकाणी मला सोमनाथ भाऊ दिसतो. इथून जेव्हा पुढे मी येईन उस्मानाबादमध्ये, तेव्हा आल्या आल्या पहिल्यांदा सोमनाथ भाऊचं दर्शन घेईन, सोमनाथ भाऊ पुढे डोकं टेकेन आणि मग माझ्या कार्याला सुरुवात करेन. हे मी आज आपल्या सगळ्यांना ग्वाही देऊ इच्छितो. जास्त वेळ मी घेणार नाही, 1 तास होऊन गेलेला आहे. मला हेमंत भाऊ म्हणले होते की तुम्ही जरा जास्त वेळ बोला, पण मला काय बोलावं हे सुचेना. मनामधून अशी काही आग येत होती की आपण शांत घरामध्ये बसलो आहे, आपले हात बांधलेत, आपले पाय बांधलेत, नाही बांधले. माझ्या सोमनाथ भाऊंनी दिलेलं वचन, सोमनाथ भाऊंनी दिलेलं प्रेरणा ही मागे राहता कामा नये. सोमनाथ भाऊंनी दिलेली प्रेरणा कधी मागे राहता कामा नये. यासाठी माझं अंग सळसळत आहे, माझं रक्त सळसळत आहे. आणि इथून पुढे हे सळसळणारं रक्त या देशाला आणि या राज्याला रस्त्यावरती दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही, कारण आम्ही सोमनाथ भाऊचे वाघ आहोत. म्हणून तरुणांना दिलेला हा मंत्र आपण मनामध्ये घ्यावा, अशी मी आजच्या दिवशी विनंती करतो. आणि आदरणीय विष्णू भाऊंच्या वतीने, आदरणीय सोमनाथ भाऊंच्या वतीने मी आपल्या सगळ्यांना सांगतो, तुम्ही पहिल्यांदा स्वतःची काळजी घ्या, कारण सोमनाथ भाऊंना सगळ्यात जास्त काळजी तुमची होती. भाऊला कुणीही फोन केला तर भाऊ म्हणायचे भेटायला येऊ नका, मी लवकर बरा होईल. भाऊ बरे झालेले आहेत, आपल्यामध्येच आहेत, तुमच्या माझ्यामध्ये आहेत, प्रत्येकाच्या मनामध्ये आहेत. सोमनाथ भाऊ दैवत म्हणून आपल्यासोबत आहेत.
मी जाता जाता एक गोष्ट सांगतो, तुम्ही स्वतःची काळजी घ्या, घरच्यांची काळजी घ्या, रोज गरम पाणी पित राहा, सगळ्या गोष्टी व्यवस्थित वापरा. दिवस वाईट आहेत, आयुष्य भरोशाचं राहिलं नाही, माणसं मरायला लागलेली आहेत. आपण आपली काळजी घ्या, कुटुंबियांची काळजी घ्या. रोगांचं अस्तित्व वाढत चाललेलं आहे, ते कमी करायचं आहे, संपवून टाकायचं आहे. आणि हे शक्य आहे सोमनाथ भाऊच्या आशीर्वादाने. कोणाला काही होणार नाही, पण आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या, घरातल्या म्हाताऱ्या माणसांची काळजी घ्या, आईवडिलांची काळजी घ्या, भावाची, बहिणीची, छोट्या मुलांची, सगळ्यांची काळजी घ्या. मी परत नक्की येईन तुम्हाला भेटायला, लाईव्ह आणि प्रत्यक्षसुद्धा. सोमनाथ भाऊंचीच आशीर्वादाची शिदोरी घेऊन, सोमनाथ भाऊंच्या कार्याची शिदोरी घेऊन, जे आपल्याला घेऊन पोचायचं आहे मंत्रालयामध्ये. आणि सोमनाथ भाऊंची ही हजारो लाखो लेकरं हे काय करून दाखवतील हे दाखवायचं या जगाला. म्हणून मी निघताना आपल्या सगळ्यांचं जाहीरपणे आभार मानतो. माझ्या सगळ्या लहुसैनिकांचं मनापासून आभार मानतो. आणि एकच सांगतो, अग्निपथ पिक्चरमध्ये बघा, जाता जाता अग्निपथ पिक्चरमध्ये ज्यावेळी तो मुलगा वडिलांना म्हणतो की असा अन्याय अत्याचार समाजामध्ये वाढला तर काय करायचं, तेव्हा त्याचे वडील म्हणतात, शक्ति का पास में होना ज़रूरी है, लेकिन सवाल शक्ति के इस्तेमाल का है. शक्ति का पास होना ज़रूरी है, लेकिन सवाल शक्ति के इस्तेमाल का है. जो इस्तेमाल सोमनाथ भाऊ ने इस समाज को करके दिखाया. कुठं ताकद वापरायची हे कळलं पाहिजे. घाव घालायचा, पण अशा ठिकाणी घालायचा, इतिहास घडला पाहिजे. म्हणून अग्निपथ पिक्चरमधलं हे वाक्य जे अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंश राय बच्चन यांनी लिहिलेलं आहे, वृक्ष हो भले खडे, हो घने, हो घने, एक पथ छाव भी मांग मत. वृक्ष हो भले कितने ही खड़े, हो घने, हो लंबे, हो घने, पर एक पथ बिछाओ मांग मत. अग्निपथ, अग्निपथ, अग्निपथ. तू न थकेगा कभी. बघा, सोमनाथ भाऊ आले यामध्ये. तू न थकेगा कभी, तू न थमेगा कभी, तू न झुकेगा कभी, तू न मुड़ेगा कभी. तू न थकेगा कभी, तू न थमेगा कभी, तू न मुड़ेगा कभी. कर शपथ, कर शपथ, कर शपथ. अग्निपथ, अग्निपथ, अग्निपथ. ये महान दृश्य है, चल रहा मनुष्य है. ये महान विश्व का दृश्य है, चल रहा मनुष्य है. अश्रु खेद, अश्रु स्वेद, रक्त से लथपथ, लथपथ. अग्निपथ, अग्निपथ, अग्निपथ. अण्णाभाऊ म्हणतात, बिनी मारायची अजून राहिली, माझ्या जीवाची होती या खायली. त्याच दरम्यान चळवळ उठली संयुक्त महाराष्ट्राची. बेळगाव, कारवार, ढांग, उंबरगाववर मालकी दुज्याची. दोन खंडेलीची, कमाल दंडेलीची, चिडबेकीची, गरज एकीची. बघा किती अवघड आहे. अण्णाभाऊंना मी 10 वेळा वाचलं तेव्हा मला कळलं, लगेच कळलं नाही बांधवांनो. अण्णाभाऊ काय म्हणतात, जसा संयुक्त महाराष्ट्राचा लढा अण्णाभाऊ लढले, तसा सोमनाथ भाऊ स्वतंत्र मातंग आरक्षणाचा लढा लढले. नीट ऐका. लहुजी वस्ताद साळवे भारतीय स्वतंत्र सेनानी म्हणून गाजले, गुरुवर्य म्हणून गाजले. त्यांनी भारतीय स्वातंत्र्याचा लढा ब्रिटिशांविरुद्ध लढले. अण्णाभाऊ साठे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा लढा लढले. आणि माझा सोमनाथ भाऊ स्वतंत्र मातंग अस्तित्वाचा, संरक्षणाचा आणि स्वतंत्र आरक्षणाचा लढा लढला. म्हणून म्हणायचं आहे, अण्णाभाऊंनी त्या काळात काय सांगितलं, त्याच दरम्यान चळवळ उठली महाराष्ट्राची, त्याच दरम्यान चळवळ उठली संयुक्त महाराष्ट्राची. बेळगाव, ढांग, उंबरगाववर मालकी दुज्याची. बेळगाव, कारवार, ढांग, उंबरगाववर मालकी दुज्याची, कमाल दंडेलीची, चिडबेकीची. दोन खंडेलीची, कमाल दंडेलीची, चिडबेकीची, गरज एकीची. कमाल दंडेलीची, दोन खंडेलीची, चिडबेकीची, गरज एकीची.
म्हणून विनवणी आहे या महाराष्ट्राला शाहिराची. आता वळू नका, कोणी पळू नका, रणी चळू नका, बिनी मारायची अजून राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली. हे काहिली काय हे समजून घ्यायचा प्रयत्न करा. ही काहिली फार वेगळी आहे. अण्णाभाऊंच्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची ही काहिली आहे, जी सोमनाथ भाऊंच्या जीवाची काहिली झाली. सोमनाथ भाऊ पण हेच म्हणतात की त्याच दरम्यान चळवळ उठली महाराष्ट्राची, बेळगाव, कारवार, ढांग, मारकी दुजाची, 2 खंडेलीची, कमाल दंडेलीची, छिडबेकीची, गरज एकीची. म्हणून विनवणी आहे या महाराष्ट्राला सोमनाथ सरकारची. आता पळू नका, कोणी वळू नका, रणी चळू नका, बिनी मारायची अजून राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली. फौज उठली शेतकऱ्यांची, मध्यमवर्गीयांची. फार प्रचंड अभ्यास अण्णाभाऊंनी लिहिलेला आहे. आणि मी हा प्रत्येक अभ्यासल्यानंतर माझ्या लक्षात येतं की सोमनाथ भाऊंनी इतका मोठा लढा का उभा केला. कारण अण्णाभाऊंची आण होती, फकीराची जाण होती, आणि लहुजींच्या प्राण याच्या आहुतीची जी सोमनाथ भाऊंनी शपथ घेतली, ती शपथ त्यांनी पुढे चालू ठेवली. ही आता आपल्याला 2000 सालामध्ये 2021, 2022, 2023, 2024, 2025 बसून राहायचं नाही आहे. सोमनाथ भाऊच्या विचाराची ही धगधगता अग्नी महाराष्ट्राला दाखवल्याशिवाय आपण राहायचं नाही. मी आज जाता जाता आपल्या सगळ्यांचं परत एकदा धन्यवाद देतो. खरं तर वेळ खूप झालेला आहे, मला बोलायची इच्छा आहे, परंतु मी ऑनलाईन बोलणं जड जातं आहे थोडंसं, कारण कळत नाही. आपल्या टाळ्या, आपला आवाज, आपला पाठिंबा फक्त एकच आहे पाठीवर माझ्या, सोमनाथ भाऊचा हात. त्याच्यावर एवढं बोलतो आहे. मी आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो की जो थांबला, जो थकला, जो बसला, तो संपला, तो सोमनाथ भाऊंचा समर्थक नाही. तो सोमनाथ भाऊंचा समर्थक नाही. तो सोमनाथ भाऊंच्या कार्याचा गौरव करणारा सोमनाथ भाऊंचा माणूस नाही. लहुसैनिक नाही तो. सोमनाथ भाऊंचे कार्याची नावाची मशाल हाती घेऊन लवकरच मैदानात उतरायला तयार राहा. कारण मी येतोय लाखात एक मातंग सोमनाथ भाऊचा लेख. सप्रेम जय लहुजी. धन्यवाद.